हा मुख्य धर्म असताना आमचे काही कीर्तनकार काही बरं का धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हा अभंग किंवा कीर्तनासाठी किंवा प्रवचनासाठी घेतात आणि हिंदू धर्माबद्दल गप्पा मारतात. वास्तविक पाहता वारकऱ्यांचा धर्म काय आहे आणि वारकऱ्यांनी हिंदू धर्माबद्दल बोलावं का, किंवा कोणत्या संतांनी वारकऱ्यांनी धर्म कोणता सांगितलाय. हिंदू धर्म वारकऱ्यांनी सांगितलाय का. अगदी 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण आणि सर्व संतांचे गाते जर उलगडून तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की कुठेही हिंदू धर्म हा शब्द आलेला नाही. तरी आमचे काही बरं का, आणि त्यातल्या त्यात नवीन कीर्तनकार या वारकरी संप्रदायामध्ये हिंदू धर्म किंवा धर्माविषयी बोलतात. वास्तविक पाहता वारकऱ्यांना अपेक्षित असणारा धर्म, संप्रदायामध्ये अपेक्षित असणारा धर्म कोणता आहे हे न कळताच वाच्यता करतात. हे योग्य आहे का हा विषय आपल्या सिद्धांतानी दृष्टांत या मालिकेत मुद्दाम सांगायला लागलो मी हे, कारण कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे. उगाच स्वतःची पोळी भाजण्यासाठी हिंदू धर्माचा टेंबा मिरवून देण्यात आले. यांना जर तुम्ही विचारलं की हिंदू धर्म हा शब्द एखाद्या संतांच्या गात्यामध्ये किंवा वेद शास्त्र आणि पुराण याच्यामध्ये हिंदू धर्म हा शब्द कुठे आहे का. वास्तविक पाहता धर्माचे पालन करणे पाखंडा खंडन. आता धर्म कोणता तर हाच माझी नेमधर्म मुखी विठोबाची नित्य नेमाने केला जाणारा धर्म. तरच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोई न भिकारी पंढरीचा वारकरी लक्षात आलं. वारकऱ्याचा धर्म मग तो दया क्षमा शांती दया धर्म असेल, करुणेचा धर्म असेल. उगा धर्माविषयी हिंदू धर्माविषयी बोलून आपण समोरच्यांची मतं मिळवू शकता, परंतु मन मिळवू शकत नाही बरं का. किंवा धर्म त्याला म्हणावं की जिथे स्वतःचं हित जिथे होतं त्याला धर्म म्हणतात. मग स्वतःचं हित होण्यास प्रमाण आणि काहीच तिथे धर्माचं पालन करणे पाखंडा खंडन. इथं जगद्गुरु तुकोबारायांना कोणता धर्म अपेक्षित आहे तर नाम धर्म हा अपेक्षित आहे का. तुम्ही उगा आपलं हिंदू धर्म आलं का लक्षात. अहो वैश्य तो तुळाधार गोरा तो कुंभार. तुम्ही धर्माच्या बाबतीत बोलायचं म्हटल्यानंतर हा अभंग तुम्ही पहा. धागा हाच अंबार रोहिदास
कबीर मोमीन लथिपा मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पायी. आणि महत्वाचं वाक्य जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, चोखा मेळा बंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. किंवा जे गाता मूर्ती किंवा स्वतःला पंडित समजतात त्यांनी पाहावं, गात्यावरती आपण कीर्तन करतो म्हणल्यानंतर गात्यामध्ये कुठे तुम्हाला हा शब्द आढळतोय का? नजर चुकीने समजा माझ्याकडून एखाद्या वेळेला नजर चुकीने राहिला असेल तर तुम्हाला कुठे आढळतोय का? वास्तविक पाहता नटखट यावे शुद्ध होऊन या जावे असं असताना लक्षात ठेवा. किंवा हरिपाठामध्ये बरं का आपलं जे दररोजचं अमृत आहे म्हणा त्याच्यामध्ये योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म सगळे जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला धर्म हिंदू धर्म हा शब्द तुम्हाला पूर्ण हरिपाठामध्ये कुठेही दिसणार नाही. आलं का लक्षात? धर्माची व्याख्या करताना माऊलीनी कुठे गीतेमध्ये म्हणजे माझा हा जो कन्सेप्ट आहे की मला कधी कधी असा प्रश्न पडतो की बाबा हे कीर्तनकार प्रवचनकार हे जे सांगतात किंवा हिंदू धर्माबद्दल गोष्टी करतात त्यांना हे का पाहत नाहीत? ते संतांची वचनं काय ह्याच्यावरती का बोलत नाहीत ते? हे बा धर्म स्वतःच्या उन्नतीसाठी आत्मस्थिती आत्म आनंद म्हणा हे मिळण्यासाठी केलेले कोणतेही कार्य त्याला धर्म म्हणतात. मग सर्व सार काढल्यानंतर एकच फक्त सापडलं आणि ते म्हणजे भगवंताचं नाव. एवढं माहीत असताना यावरती कीर्तन प्रवचन करत असताना तुम्ही हिंदू धर्माचा टमटमा कसा काय वाजवता? म्हणजे माझ्या वारकऱ्यांना तर हा धर्म कळलाय का उगीचा? किंवा एखाद्या जुन्या कीर्तनकारांनी गुरुवर्यांनी त्या हिंदू धर्माबद्दल कधी बाबा बोलले हे अलीकडंच चालू झालं. नवीन पिढीमध्ये कीर्तनकार जे आहेत प्रवचनकार जे आहेत तेच फक्त हिंदू धर्म. अरे असं नाही आहे, लक्षात ठेवा. धर्माच्या हिंदू धर्म म्हणून स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आपण काहीतरी चुकीचे संदेश हे समाजामध्ये देऊ नये, पसरवू नये. कारण समाज आपल्याकडे पाहताना एक वेगळ्या नजरेनं पाहत असतो. प्रथम धर्म हा प्रत्येकाला कळणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्यावर बोलणं चिंतन करणं. आणि हा अनुभव आहे. वारकऱ्यांनी अनुभवाशिवाय काही बोलू नये, लक्षात ठेवा. अनुभव घेण्यासाठी संत वचनाशिवाय काही सांगू नये. फापट पसारा अजिबात सांगू नये. तुम्ही बोलताय ना, जे बोलताय त्याला पुरावा द्या. वारकरी आहात तुम्ही, संप्रदायामध्ये आहात. जे काही तुम्ही बोलताय प्रमाणाशिवाय पुराव्याशिवाय बोलणं कीर्तन करणं म्हणजे हे कीर्तनाच्या नियमामध्ये बसत नाही. अनेक कीर्तनाचे नियम आहेत. माऊली अशाच पद्धतीनं बरं का वर्णन करतात. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडगडा भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तार. माऊलींनी कुठं हिंदू धर्माचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तर माझं वैयक्तिक मत जर म्हणाल तर फक्त मनुष्य धर्म, आलं का लक्षात, एवढाच धर्म वारकरी
समाजामध्ये किंवा सर्व पंथामध्ये उन्नतीचा धर्म हा असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. मी कोणत्याही धर्मावरती टीका करत नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर फक्त मांडण्याचा माझा छोटासा असा प्रयत्न आहे. कुणाला आवडेल कुणाला ना आवडेल, परंतु जे सत्य आहे ते जगासमोर आणणे हे माझं कार्य. लक्षात ठेवा. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी संतांच्या चरणी अर्पण करून मी सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चला 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 चला.